मी 60 वर्षांचा श्रीमंत माणूस होतो. पण मला एक असा भयंकर रोग झाला होता की कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार नव्हती. शेवटी मजबुरीने, फक्त वारस मिळावा या एकमेव उद्देशाने, मी 18 वर्षांच्या एका कोठ्यावरच्या मुलीशी लग्न केलं. लग्नाच्या रात्री जेव्हा मी तिच्या जवळ गेलो, तेव्हा तिने अत्यंत हलक्या आवाजात सांगितलं की मला घटस्फोट देऊ नका. मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. तिने आपल्या बाहूची बाही वर करून कापड बाजूला केलं आणि तिथे जे दिसलं त्यामुळे माझे रोंगटे उभे राहिले. कारण माझं नाव सरदार वीरेंद्र सिंग आहे. त्या रात्री माझ्या वयाचे 6 दशकं पूर्ण झाले होते आणि मी स्वतःच्याच हवेलीच्या भिंतींमध्ये जिवंत प्रेत बनून राहत होतो. माझ्याकडे अपार संपत्ती होती. कोठ्या, जहागिरी, बँक बॅलन्स, इतकं की 7 पिढ्या बसून खात राहिल्या तरी संपणारं नव्हतं. पण या सगळ्याचा मालक असूनही मी आतून पूर्णपणे रिकामा होतो. ही संपत्ती माझा अभिमान नव्हती, ती माझ्या पायातली बेडी होती. रोज रात्री या संपत्तीच्या बिछाण्यावर झोपत होतो आणि जळत्या त्वचेच्या वेदनेने जागत होतो. मला एक विचित्र रोग होता. डॉक्टर त्याला गंभीर त्वचा रोग म्हणाले. लोक देवाची शिक्षा म्हणाले. माझी त्वचा माझी राहिली नव्हती. लाल खवले, सतत जळजळ, खाज सुटणे. मी सगळीकडे उपचार करून पाहिले. लंडन, स्वित्झर्लंड, जडीबुटी, दर्गा, काहीच फायदा झाला नाही. लहानपणी मी अगदी निरोगी होतो. तरुणपणी फार देखणा समजला जायचो. लोक मला पाहण्यासाठी उत्सुक असायचे, कारण मी सरदार रणविजय सिंग यांचा एकुलता एक मुलगा होतो. पण 30 वर्षांचा असताना हा रोग सुरू झाला. सुरुवातीला कमरेवर एक डाग, मग बाहूंवर, नंतर संपूर्ण शरीरावर आणि शेवटी चेहऱ्यापर्यंत पोहोचला. आज 60 वर्षांचा असताना मी आरशाकडेही पाहू शकत नव्हतो. स्वतःचा चेहरा पाहून मी घाबरायचो. माझे नोकरही माझ्याकडे सरळ पाहू शकत नव्हते. जेव्हा ते माझ्या जवळ यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि किळस स्पष्ट दिसायची. मी त्यांना आदेश दिला होता की माझ्या खोलीत येताना चेहऱ्यावर मास्क घालून येते. त्यांना वाटायचं की मी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतो, पण खरं तर मी त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा तिरस्कार पाहू शकत नव्हतो. मी पूर्णपणे एकटा होतो. माझी पहिली पत्नी 20 वर्षांपूर्वी गेली होती. ती माझ्या तरुणपणातील प्रेम होती, फार सुंदर आणि जिवंत स्वभावाची. कदाचित माझ्या रोगाची अवस्था पाहून ती सहन करू शकली नाही. तिच्या जाण्याने मी फक्त पैसा कमवत राहिलो, रोग लपत राहिलो आणि अधिकाधिक एकटा होत गेलो. आता मी 60 वर्षांचा झालो होतो. हाडं कमजोर होत होती आणि मला फक्त एकच भीती सतावत होती, वारसाची. माझा कोणीही स्वतःचा नव्हता, ना मुलगा ना मुलगी. मी गेल्यावर दूरचे नातेवाईक या हवेलीवर आणि माझ्या संपत्तीवर तुटून पडतील आणि सगळं लुटतील, ही कल्पनाच मला रोगापेक्षा जास्त त्रास देईल. मला कोणत्याही किमतीने एक वारस हवा होता. मागील 5 वर्षात मी अनेक चांगल्या घराण्यात लग्नाचा निरोप पाठवला. मी अर्धी संपत्ती द्यायला तयार होतो. फक्त एक मूल हवं होतं, एक कायदेशीर वारस. सुरुवातीला लोकांना माझ्या पैशाची चमक आकर्षित करायची. ते आपल्या मुली घेऊन यायचे. पण जसं त्यांनी मला पाहिलं किंवा माझ्या हातावरील हातमोजे काढलेले पाहिले, तसं ते घाबरायचे. मग कोणी बहाणा करायचं की मुलगी अजून शिकते, कोणी म्हणायचं अजून खूप लहान आहे. सगळं खोटं. खरं तर कोणीही आपली मुलगी अशा माणसाला द्यायला तयार नव्हता, ज्याचं शरीर सडत होतं आणि चेहरा भयानक झाला होता. कोणीही आपली मुलगी माझ्या बिछाण्यापर्यंत पाठवायला तयार नव्हतं. मी खूप थकलो, पूर्णपणे तुटलो. त्या रात्रीही असंच झालं. मी माझ्या अभ्यासिकेत बसलो होतो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत माझी त्वचा जळत होती. मी माझ्या व्यवस्थापक रणजितला बोलावलं. रणजित गेली 25 वर्ष माझ्यासोबत होता. फार विश्वासू, किंवा असं म्हणावं की फक्त माझ्या पैशाचा विश्वासू. तो माझा संपूर्ण व्यवसाय सांभाळायचा. तोच माझे डोळे आणि कान होता. तो एकमेव माणूस होता जो मला रोग असूनही माझ्यासमोर सहज बसू शकायचा, कारण तो माझा रोग नव्हे तर माझे पैसे पाहायचा. तो आला आणि नेहमीप्रमाणे कोणताही भाव न दाखवता म्हणाला की सरदार साहेब बोलावलं.
माझा आवाज कापत होता. मी म्हणालो की रणजित, सगळ्यांनी नकार दिला. शेवटची आशा होती ती राठोड घराण्याची, त्यांनीही नकार दिला. रणजित काही क्षण शांत उभा राहिला. त्याची ही शांतता मला आतून ओरडायला भाग पाडत होती. मी विचारलं की मी काय करू रणजित? असाच मेलो तर सगळं माल त्या लुटारूंना सोडून? रणजित काही क्षण विचार करून हळूच म्हणाला, जर तुम्ही वाईट मानणार नसाल तर एक मार्ग आहे. मी लगेच अस्वस्थ होऊन विचारलं, कोणता मार्ग? तो म्हणाला की डॉक्टर नाही, उपचार नाही, तुम्हाला पत्नी नको, तुम्हाला फक्त वारस हवा आहे, एक आई हवी आहे. मी थक्क झालो. म्हणजे? तो म्हणाला की चांगली घराणी आपल्या मुलींची इज्जत आणि समाज पाहतात, म्हणून तुम्हाला नकार देतात, पण काही ठिकाणी फक्त सौदा होतो. हे ऐकून माझ्या कपाळावर घाम सुटला. मी त्याचा इशारा समजलो होतो. मी म्हणालो की रणजित, तू शुद्धीत तर आहेस ना? मला बाजारात जायला सांगतोयस? तो डोकं हलवत म्हणाला की नाही सरदार साहेब, बाजारात जायचं नाही. बाजारातून एक सौदा करायची गोष्ट आहे. तुम्हाला अशी बाई हवी जी तुम्हाला वारस देईल आणि बदल्यात जेवढी किंमत तुम्ही देणार त्याप्रमाणे घेईल. हे ऐकून माझं रक्त खवळलं. काय? एखादी वेश्या माझ्या वारसाची आई बनेल? लोक काय म्हणतील? रणजित थंड हसत म्हणाला की सरदार साहेब, लोक आजही तुमच्याबद्दल कमी काय बोलतात? लोक तर तुमच्या मृत्यूची वाटच पाहतायत. पण जेव्हा तुमचा वारस या हवेलीत जन्म घेईल तेव्हा कोणाची हिंमत होणार नाही की त्याच्या आईचं नाव विचारायची. सगळे फक्त सरदार वीरेंद्र सिंग यांचा मुलगा किंवा मुलगी म्हणतील. त्याच्या बोलण्याने माझ्या मनात विषच उतरलं. तो खरं बोलत होता. मला वारस हवा होता, बाकी काही नाही. तरीही मनात आलं, एखाद्या बाजारू बाईचं रक्त, तिची गंज. तेवढ्यात रणजित माझ्या खुर्चीजवळ येऊन अत्यंत हलक्या आवाजात म्हणाला, सरदार साहेब, मी सगळं बंदोबस्त करू शकतो. एक ठिकाण मला माहीत आहे. तिथे एक मुलगी आहे, अगदी नव्याने आली आहे, अजून कोणाच्या हाताला लागलेली नाही, पूर्णपणे पवित्र. तिची आई गेली आणि कर्ज राहिलं, म्हणून कोठेवालीनं तिला उचललं. वय फक्त 18 वर्ष. तिला पुढच्या कामासाठी तयार करत होते, पण मी मालकिनीला खूप मोठी रक्कम दिली आहे. ती तुमच्याशी लग्न करेल, तुमच्या मुलाला जन्म देईल आणि नंतर तुम्ही तिचं जसं ठरवाल तसं होईल. हे ऐकून मी थक्क झालो. 18 वर्षांची, अजून कोणाच्या हाताला न लागलेली मुलगी. माझी जळक्या शरीराची आग अचानक थंड झाली. मला एक साफसुथरा सौदा दिसला. मी तिला पैसे देईन, ती मला वारस देईल. ना समाजाचा तमाशा, ना नात्यांचा दिखावा. मी रणजितकडे पाहिलं. तो माझ्या निर्णयाची वाट पाहत होता. माझ्या आयुष्यभराचा अभिमान माझ्या इच्छेसमोर हरला. मला वारस हवा होता, म्हणून मी डोळे मिटून म्हणालो की तयारी कर. दुसऱ्याच दिवशी रणजितने सगळा बंदोबस्त केला. त्याने सांगितलं की मुलीला कोठ्यावरून बाहेर काढून एका सुरक्षित घरात ठेवलं आहे आणि तिथेच लग्न होईल. मी तयार झालो. उत्तम कपडे घातले, रोगट हातांवर रेशमी हातमोजे चढवले आणि तीव्र सुगंध लावला की रोगाचा वासही लपेल. आम्ही शहराच्या टोकाला एका स्वच्छ छोट्या घरात पोचलो, जे रणजितने फक्त याच कामासाठी भाड्याने घेतलं होतं. ती मुलगी एका कोपऱ्यात घाबरून बसली होती. तिच्यावर लाल जोडा जबरदस्तीने चढवला होता. ती खरोखरच 18 वर्षांची, कदाचित त्याहूनही लहान दिसत होती. एक कवळी कळी जी फुलायच्या आधीच तोडली गेली होती. तिचा चेहरा अश्रूंनी भिजला होता आणि नजर जमिनीवर खिळलेली होती. पंडितजींनी लगेच लग्नाची तयारी सुरू केली. सप्तपदीच्या वेळी मी पुढे सरसावलो. माझे हातमोजे घातलेले हात थरथरले नाहीत, पण मन नक्कीच कापलं. माझ्याकडून रणजित आणि एक ओळखीचा माणूस होता. तिच्याकडून कोणीही स्वतःचा नव्हता. कन्यादान आणि वरमालेच्या वेळी तिचे ओठही हलले नाहीत. ती फक्त थरथर कापत होती. मला खूप पश्चाताप झाला. मी काय करतोय? एक 60 वर्षांचा रोगी, विद्रूप माणूस एका 18 वर्षांच्या मुलीचं आयुष्य विकत घेतोय. मी तिची निरागसता विकत घेतली होती. पण मग माझा एकटेपणा, लावारिस मरण्याची भीती आठवली आणि वारस मिळवण्याची माझी हाव सगळ्या पश्चातापावर जड झाली. मी तिच्याकडे पाहिलं, पण तिने एकदाही माझ्याकडे डोळे वर केले नाहीत.
परत येताना आम्ही दोघे पूर्णपणे गप्प होतो. ती गाडीच्या मागच्या सीटवर एका कोपऱ्यात आखडून बसली होती. जणू काही आमच्यात फार मोठी दरी आहे. मी माझ्या रोगात आणि पैशाच्या गर्वात होतो. ती तिच्या भीतीत आणि गरिबीत गुरफटलेली होती. मला तिचं नावही नीटचं आठवत नव्हतं, कारण माझ्यासाठी ती फक्त एक सौदा होती, वारस देण्याचं साधन. हवेलीत पोचलो तेव्हा रात्र खूप झाली होती. सगळे नोकर उभे होते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं, कारण ते नव्या सरदारनीला पाहत होते. रणजितने आधीच त्यांना कडक ताकीद दिली होती, म्हणून नोकरांनी तिला थेट माझ्या खोलीत घेऊन गेली. तीच खोली जी माझ्या पहिल्या पत्नीच्या जाण्याने 20 वर्ष रिकामी पडली होती, किंवा माझ्या रोगामुळे कायम भरलेली होती. मी थोडा वेळ अभ्यासिकेत बसलो. स्वतःला सावरत होतो. मला माहीत होतं की मी नवरा नाही, खरेदीदार आहे, आणि आज मला माझ्या विकत घेतलेल्या वस्तूचा सामना करायचा होता. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा ती बिछाण्याच्या कोपऱ्यात गुडघ्यात तोंड खुपसून बसली होती. तोच लाल जोडा अजूनही अंगावर होता. मी दरवाजा लावला. आवाज ऐकून तिने डोकं वर केलं आणि तिच्या डोळ्यातील भीती पाहून मी अंतःकरणापर्यंत हादरलो. ती मला अशी पाहत होती जणू काही समोर मृत्यू उभा आहे. तिची नजर माझ्या चेहऱ्यावर, माझ्या खऱ्या त्वचेवर, बिघडलेल्या नाक कान ओठांवर आणि नंतर माझ्या हात मोज्यांवर गेली. तिला लगेच समजलं की मी कोणत्या रोगाने ग्रासलो आहे. ती माझ्या रूपाने आणि याच भयंकर सत्याने थरथर कापत होती की आता तिला आयुष्यभर माझ्यासारख्या माणसासोबत राहावं लागणार आहे. मला वाटलं मी तिला सांगावं की मी स्वतः रोज आरशात माझा चेहरा पाहून तेच घृणेचं भाव जाणवतो, पण मी गप्प राहिलो. मी हळूहळू तिच्या दिशेने चालत गेलो. ती घाबरून बिछाण्यावर मागे सरकत गेली, इतकी की तिची पाठ भिंतीला टेकली. तिला पळण्याला जागाच उरली नव्हती. मी तिच्या अधिक जवळ जात होतो. कदाचित तिच्याशी बोलायचं होतं, विश्वास द्यायचा होता, किंवा फक्त एवढंच सांगायचं होतं की मला तिच्यापासून काही हवं नाही, फक्त एक वारस हवा आहे. मी हातमोजा घातलेला हात तिच्या दिशेने पुढे केला. ती ओरडली नाही. तिचा आवाज दाबला गेला होता. तिने लगेच अश्रू पुसले. कापणारा आवाज सावरला आणि माझ्याकडे पाहत म्हणाली की मला घटस्फोट देऊ नका. मी थक्क झालो. मी तर काही वेगळं बोलणार होतो, पण तिने माझ्या मनातल्या उलट गोष्ट सांगितली. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. कदाचित माझी शांतता तिने चुकीच्या अर्थाने घेतली. ती लगेच पुढे म्हणाली की मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. ती एक क्षण थांबली. माझा चेहरा पाहत राहिली, जणू काही माझ्या मनातलं वाचायचा प्रयत्न करत होती. मी काही बोलायच्या आधीच तिने आपल्या ब्लाऊजची बाही वर करायला सुरुवात केली. तिचा हात थरथरत होता. तिने बाही कोपऱ्यापासून वर सरकवली आणि दाखवलं. तिच्या पांढऱ्या शुभ्र त्वचेवर एक जुनी खूण होती. काही अक्षर, एक खास चिन्ह, जे वेळेनं थोडं फिक्क झालं होतं, पण अगदी स्पष्ट दिसत होतं. मी ती खूण एकदा पाहिली आणि माझे पाय जमिनीत रुतल्यासारखे झाले. श्वास अडकला. खोलीतली हवा जणू थांबली. माझ्या त्वचेवरची सततची जळजळ त्या क्षणी थंड झाली. रोंगटे उभे राहिले. मी अवघडतेने बोललो, ही खूण, हे कसं शक्य आहे? त्या एका क्षणात मी त्या 18 वर्षाच्या मुलीला, त्या खोलीला, माझ्या रोगाला सगळं विसरलं. माझं मन 20 वर्ष मागे गेलं. मी परत त्या दिवसापर्यंत पोचलो जेव्हा माझी पहिली पत्नी गेली होती. मी आता या सजावटीच्या खोलीत नव्हतो. या 18 वर्षाच्या मुलीसमोर नव्हतो. मी 20 वर्ष मागे गेलो होतो. माझ्या जखमांवर मी पैसा आणि रोग याची मलमपट्टी केली होती. ती अचानक उघडली गेली होती. मी सरदार वीरेंद्र सिंग होतो, पण तेव्हा हा रोगी आणि विद्रूप वीरेंद्र सिंग नव्हता. तो 30 वर्षांचा सुंदर, ताकदवान आणि गर्विष्ठ वीरेंद्र सिंग होता. माझं आयुष्य परिपूर्ण होतं. माझ्याकडे अपार संपत्ती आणि माझी पत्नी कनिष्का होती, जी माझी शान होती. तिची सुंदरता अतुलनीय होती आणि तिचं प्रेम माझा सर्वात मोठा आधार होता. आम्ही दोघे फार सुखात होतो. आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली होती आणि मी त्या सुखी जगात पूर्णपणे बुडालो होतो. मग एक दिवस माझ्या कमरेवर एक छोटासा डाग दिसला. मी त्याकडे दुर्लक्ष केलं.
पण हळूहळू तो डाग माझ्या बाहूंवर पसरू लागला. मी मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं, पण कोणालाच काही समजलं नाही. एक दुर्मिळ रोग असल्याचं सांगितलं. घरात बंदिस्त राहिल्याने हा रोग माझ्या चेहऱ्यापर्यंत पोचला. माझी त्वचा लाल होऊ लागली आणि त्यावर खवले जमा होऊ लागले. मी आरशात स्वतःला पाहून घाबरायचो, पण सर्वात जास्त भीती मला कनिष्काच्या डोळ्यात दिसू लागली. जी बाई माझ्यावर जीवापाड प्रेम करायची, ती आता माझ्याकडे पाहायलाही घाबरू लागली. तिने माझ्या खोलीत येणं कमी केलं आणि माझ्या जवळ बसणं टाळू लागली. सुरुवातीला ती म्हणायची की हा रोग कदाचित संसर्गजन्य आहे, पण डॉक्टरांनी नाही असं सांगितल्यावरही तिची भीती आणि अंतर कमी झालं नाही. तिचे बहाणे बदलले, पण मन बदललं नाही. एके रात्री मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मी तिच्या जवळ गेलो तेव्हा ती अचानक मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर किळस स्पष्ट दिसत होती. ती ओरडली की माझ्यापासून दूर रहा वीरेंद्र सिंग. तुम्हाला पाहून मला किळस येते. ही तुमची विद्रूप त्वचा मी आता पाहू शकत नाही. ज्याचं शरीर हळूहळू कुजतंय अशा माणसासोबत मी राहू शकत नाही. त्या शब्दांनी माझ्या जळत्या त्वचेपेक्षा जास्त वेदना दिल्या. त्या रात्री मी अंतकरणाने तुटलो. त्या काळात माझा व्यवसाय भागीदार आणि बालपणीचा मित्र कबीर आमच्या घरी खूप येऊ जाऊ लागला होता. तो माझा भाऊसारखा होता. तो कनिष्काला सांत्वन द्यायचा, समजवायचा आणि मला आधार द्यायचा. मी माझ्या रोगात आणि वेदनेत इतका बुडालो होतो की मला समजलंच नाही की तो माझा साथ देत नव्हता, तर उलट माझ्या जखमांना अधिक खोल करत होता. हळूहळू कनिष्का माझ्यापासून पूर्णपणे अलिप्त झाली. तिने स्वतंत्र खोली घेतली आणि एक दिवस माझ्याकडून घटस्फोट मागितला. तिने सांगितलं की आता या त्रासाला ती सहन करू शकत नाही आणि मी तिला मुक्त करावं. मी तिला खूप अडवलं, तिच्या पायांवर लोटांगण घातलं, अगदी अर्धी संपत्ती द्यायला तयार झालो, पण तिच्या डोळ्यात फक्त तिरस्कार होता. मी हारलो आणि तिला घटस्फोट दिला. ती त्याच दिवशी हवेलीतून निघून गेली. मला वाटलं ती आपल्या आईबाबांकडे गेली असेल. मी महिनोन्महिने त्या वेदनेत जगलो. मग मला कळलं की कनिष्का त्याच आठवड्यात कबीरशी लग्न करून देश सोडून गेली होती. हा धोका घटस्फोटापेक्षा मोठा होता. माझ्या मित्रानेच माझी बायको हिसकावली होती. त्या दिवसापासून मी कनिष्का आणि कबीर यांचं नावही घेतलं नाही. मी फक्त पैसा कमावत राहिलो. मी अधिकाधिक विद्रूप श्रीमंत आणि एकटा होत गेलो. आणि आज 20 वर्षानंतर जेव्हा मी त्या मुलीच्या बाहूवरची ती खूण पाहत होतो, तेव्हा मी माझ्या भूतकाळातून बाहेर पडू शकत नव्हतो. माझी नजर त्या खास खुणावर खेळली होती. मला आठवलं की खूप वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये जेव्हा मी आणि कबीर पोहायला गेलो होतो, तेव्हा त्याच्या उलट्या बाहूवरही हीच खूण होती. मी त्याला विचारलं होतं तेव्हा तो हसत म्हणाला होता की ही खानदानी खूण आहे. हीच ती खूण होती, कबीरची खूण. माझा श्वास थांबला. ही मुलगी आणि कबीरची खूण, हे कसं शक्य आहे? ती मुलगी अजूनही भीतीने थरथर कापत होती आणि माझ्या मेंदूत प्रश्नाचं वादळ उठलं होतं. माझा कोरडा आवाज फक्त मुश्किलीने बाहेर पडला. तू 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 कोण आहेस? माझ्या आवाजात राग नव्हता, फक्त एक खोल संशय आणि आतून उसळलेलं वादळ होतं. मुलीने माझा आवाज ऐकताच लगेच आपली बाहू लपवली आणि बाही खाली सरकवली. ती अडखळत म्हणाली की मी तीच आहे जिच्याशी तुमचं लग्न झालंय. तिची ही गोष्ट इतकी विचित्र होती की मला रागही आला नाही. मी एक पाऊल पुढे टाकलं आणि तिच्या बाहूकडे बोट दाखवत विचारलं की ही खूण कशी आली, खरं सांग. ती जोरजोराने रडू लागली आणि म्हणाली की मला नाही माहीत, देवाची शपथ, मला नाही माहीत. मी कठोरपणे म्हणालो की खोटं बोलू नको. तू कबीरला ओळखतेस का? कबीरचं नाव ऐकताच तिच्या रडत्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी आश्चर्य आलं. जणू काही तिने हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असावं किंवा त्याच्या नावाने तिला धडकी भरली असावी. तिने लगेच डोकं हलवलं आणि म्हणाली की नाही, मी कोणत्याही कबीरला ओळखत नाही. मी पुन्हा दबाव टाकला. मग ही खूण कशी आली? हे योगायोग असू शकत नाही. ही फक्त एकाच माणसाची खूण आहे. तो तुझ्यापर्यंत कसा पोचला? मुलीने अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली,
की मी तुम्हाला म्हणाले होते ना, मला काही दाखवायचं आहे, फक्त मला घटस्फोट देऊ नका, मी सगळं सांगेन. घटस्फोटाची गोष्ट ऐकून मी चिडलो. मी इथे माझ्या 20 वर्षापूर्वीच्या सगळ्यात मोठ्या धोक्याचं सत्य शोधत होतो आणि तिला आपल्या लग्नाच्या तुटण्याची चिंता होती. मी कठोरपणे म्हणालो की घटस्फोटाचा निर्णय नंतर होईल. आधी सांग, या खुणाशी तुझा काय संबंध आहे? तुझी आई कोण आहे? आईचं नाव ऐकताच ती एकदम गप्प झाली. तिचा चेहरा पिवळा पडला, जणू काही तिने भूत पाहिलं असावं. तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकला आणि शांत बसली. माझा गोंधळ आता संशयात बदलत होता आणि त्या मुलीच्या पुढच्या बोलण्याने माझ्या अंतर्मनात नवं वादळ उभं राहिलं. तिने माझ्या पायाशी लोटांगण घातलं आणि माझ्या हातमोजे घातलेले हात पकडू लागली. मी झटकन माघार घेतली. ती जमिनीवर बसून रडत होती आणि विनवणी करत होती की देवासाठी मला घटस्फोट देऊ नका. तुम्हाला वारस हवाय ना? मी तुम्हाला मुलगा देईन, तुमची सेवा करेन, या हवेलीची दासी बनून राहील. मी शांत उभा राहून तिला पाहत होतो. मला काहीच समजत नव्हतं की ही मुलगी माझ्या 20 वर्षापूर्वीच्या शत्रूची खून बाहूवर घेऊन बसली होती आणि मला वारस देण्याचं आश्वासन देत होती. माझी शांतता तिने वेगळ्या अर्थाने घेतली आणि लगेच म्हणाली की मी माझ्या आईसारखी नाही. मला माहीत आहे तिने तुम्हाला धोका दिला आणि सोडलं, पण मी तुम्हाला कधीच धोका देणार नाही, कधीच सोडणार नाही. तिचा प्रत्येक शब्द माझ्या मेंदूत हातोड्याच्या घावासारखा बसत होता. ही माझी बायको कनिष्काला ओळखत होती, तिच्या धोक्याला ओळखत होती आणि म्हणत होती की ती तिच्यासारखी नाही. माझं डोकं फिरायला लागलं. ती अजूनही जमिनीवर बसून रडत होती. तुम्ही मला या नरकातून बाहेर काढलं, तुम्ही मला विकत घेतलंत खरं, पण मला इज्जतही दिली. तुम्ही माझ्याशी लग्न केलं. माझ्या आईच्या गुन्ह्याची शिक्षा मला देऊ नका. जर मी माझ्या आईची चूक पुन्हा केली तर हे सगळं खरं ठरेल. ही मुलगी, कबीर आणि कनिष्का सगळे जोडलेले होते. रागाने माझ्या आश्चर्याला झाकलं. मी तिचा भाऊ घट्ट पकडला आणि तिला उभं केलं. ती थरथरत कापत होती. मी कठोरपणे विचारलं की तुझी आई कुठे आहे? माझा आवाज आता शांत नव्हता. त्यात 20 वर्षांपूर्वीचा राग पुन्हा जागा झाला होता. मी विचारलं की कनिष्का कुठे आहे? मला आत्ताच तिच्याशी भेटायचंय. हे ऐकताच मुलगी घाबरली. तिचे डोळे विस्फारले. ती अडखळत म्हणाली की आता रात्र आहे सरदार साहेब, मी तुम्हाला उद्या त्यांच्याकडे घेऊन जाईन. जेव्हा मी जोर लावला तेव्हा तिने घाबरून सांगितलं की ती आत्ता माझ्याशी भेटू शकत नाही, पण उद्या नक्की घेऊन जाईल असं वचन देते. मी तिला झटकलं आणि ती दूर पडली. मी म्हणालो की ठीक आहे, उद्या जाऊ. मी 20 वर्ष वाट पाहिली होती. आणखी एक रात्र पाहू शकत होतो. मला त्या बाईचा चेहरा पाहायचा होता, जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, जिने कबीर सोबत पळ काढून सगळं मोडलं होतं. मला जाणून घ्यायचं होतं की तिच्यासोबत काय झालं. ती सुखात आहे की माझ्यासारखी उद्ध्वस्त. ती रात्र खूप लांब होती. मी एक क्षणही झोपलो नाही. शरीराची जळजळ आणि मेंदूचा राग मला आतून जाळत होता. मी खोलीत चक्रा मारत होतो आणि ती मुलगी भीतीने एका कोपऱ्यात बसली होती. मी वारंवार विचार करत होतो की कनिष्काला भेटल्यावर काय बोलणार. मी तिच्यावर ओरडणार की माझ्या पैशाचा दाखला देऊन तिच्या गरिबीचा मजाक उडवणार. सकाळ झाली तेव्हा मी रात्रभर कपडे बदलले नव्हते आणि ती मुलगी ही त्या लाल जोड्यातच होती. मी फक्त तिला म्हणालो की चल. ती शांतपणे उठली. हवेलीतून बाहेर पडताना नोकराणी आम्हाला आश्चर्याने पाहत होत्या. जणू काही 60 वर्षांचा रोगी नवरा आणि 18 वर्षांची नवरी सुहाग रात्रीच्या दुसऱ्या दिवशी कुठे चालले आहे असं विचार करत होत्या. मी स्वतः गाडी चालवत होतो. रणजितला मी सोबत घेतलं नव्हतं. ती मुलगी माझ्या शेजारी पुढच्या सीटवर बसली होती आणि शहराच्या फार जुन्या भागाकडे रस्ता दाखवत होती. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं, कारण आज 20 वर्षानंतर मी माझ्या सगळ्यात मोठ्या धोक्याचा सामना करणार होतो. शेवटी तिने एका जागी थांबायला सांगितलं. तेव्हा मी गाडी थांबवली. मी पाहिलं की आम्ही शहराच्या मुख्य स्मशानाबाहेर उभे होतो. माझं हृदय धडधडलं. ती गाडीतून उतरली आणि हलक्या आवाजात म्हणाली की ती इथेच आहे. मी रागाने आणि गोंधळाने तिच्या मागे चालत गेलो. ती मातीच्या रस्त्याने चालत एका जुन्या मातीच्या ढिगाऱ्यापुढे थांबली. तिने मातीकडे बोट दाखवलं आणि म्हणाली
की तुम्हाला यांच्याशीच भेटायचं होतं ना, ही माझी आई आहे. मी समाधीकडे पाहिलं आणि हातमोजे घातलेल्या हाताने त्यावरची माती बाजूला केली. त्यावर नाव लिहिलं होतं कनिष्का आणि खाली तिच्या मृत्यूची तारीख. तिच्या मृत्यूला 10 वर्ष झाली होती. मी तिथेच गुडघ्यांवर कोसळलो. माझा राग आणि बदला सगळं संपलं. ज्या बाईला मी अपमानित करायला आलो होतो ती 10 वर्षांपासून माती खाली होती. माझ्या आत काहीतरी जोरात तुटलं. 20 वर्षांचं दुःख पुन्हा जागं झालं. माझा 20 वर्षांचा तिरस्कार आणि तडफड त्या मातीच्या ढिगाऱ्यापुढे व्यर्थ ठरली. माझ्यातला ज्वालामुखी एकदम थंड पडला. मी काही बोलायचा प्रयत्न केला पण जीभ साथ देत नव्हती. तेव्हा ती मुलगी गीतांजली माझ्या जवळ आली. तिचा आवाजही अश्रूंनी भरला होता. ती कापऱ्या आवाजात म्हणाली, सरदार साहेब, ही माझी आई कनिष्का आहे आणि माझा बाप कबीर होता. कबीरचं नाव ऐकताच माझ्या शरीरात एक धक्का बसला. मी वळलो आणि तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली की कदाचित मी त्यांचा दोघांचा गुन्हा आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा मी समजदार झाले तेव्हापासून मी माझ्या आईला रोज त्या माणसाकडून मार खाताना पाहिलं. माझं बालपण माझ्या आईचं रडणं आणि कबीरच्या शिव्या ऐकत गेलं. तो रोज तिला मारायचा आणि म्हणायचा की तू पळून आलेली बाई आहेस, गलिच्छ बाई आहेस. तू आपल्या रोगी श्रीमंत नवऱ्याला त्याच्या रोगात सोडून आलीस. तो नेहमी विचारायचा की तू माझ्याशी लग्न का केलंस आणि तिचा सतत अपमान करायचा. गीतांजलीच्या बोलण्याने माझ्या हृदयात खोलवर जखमा होत होत्या. जिचा मी तिरस्कार करायचो ती कनिष्का स्वतः इतकी अपमान सहन करत होती. गीतांजलीने खोल श्वास घेतला आणि म्हणाली की माझी आई काहीच बोलायची नाही, फक्त रडायची. त्यांच्याकडे तुमचा एक फोटो होता, तुमच्या तरुणपणाचा, जेव्हा तुम्ही रोगी नव्हता. तो फोटो ती उशीखाली लपवून ठेवायची. जेव्हा बाबा घरी नसायचे तेव्हा ती तो फोटो छातीशी धरून तासन तास रडायची. म्हणायची की मी गुन्हेगार आहे, मी माझ्या वीरेंद्र सिंगला धोका दिला. काश मी त्यांना कधीच सोडलं नसतं. ती रोज त्या फोटोपासून माफी मागायची. हे ऐकून मी थक्क झालो. जी बाई माझ्यापासून पळून गेली होती ती माझ्याच आठवणीने जगत होती. गीतांजलीने पुन्हा बाही वर करून दाखवली आणि म्हणाली की ही खून, ही माझ्या बाहूवर जन्मापासून आहे. माझी आई म्हणायची की ही अगदी तशीच खून आहे जशी माझ्या बाप कबीरच्या बाहूवर होती. ही गोष्ट ऐकून माझी जखम पुन्हा हिरवी झाली. मला समजलं की ही मुलगी माझ्या शत्रूची निशाणी आहे, त्याचंच रक्त आहे. माझी आई या निशाणीचा तिरस्कार करायची. ती म्हणायची की ही खून माझ्या जुन्या गुन्ह्यांची आठवण आहे. माझा मेंदू सुन्न होत होता. गीतांजलीने आपली कहाणी पुढे सांगितली. तिने सांगितलं की जेव्हा कबीरचा व्यवसाय बुडाला तेव्हा तुमच्याकडून घेऊन पळालेली संपत्तीही त्याने उधळली. आम्ही रस्त्यावर आलो. माझी आई खूप आजारी पडली आणि औषधांचे पैसेही नव्हते. कबीरने तिचा इलाज केला नाही आणि म्हणायचा की मेली तर चांगलेच आहे. शेवटी ती गेली. गीतांजली थोडा वेळ थांबली, मग म्हणाली की त्यानंतर तो माणूस पूर्णपणे राक्षस बनला. तो मलाही मारायचा आणि म्हणायचा की मीही माझ्या आईसारखीच अपशकुनी आहे. तेव्हा मी फक्त 14 वर्षांची होते. तिचा आवाज हळू झाला. तिने सांगितलं की एका रात्री कबीर तिला एका घरात घेऊन गेला आणि जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी तिला विकलं. हे ऐकून मी अंतकरणाने हादरलो. तिने सांगितलं की कबीरने तिला कोठ्यावर विकलं. हे सांगताना ती ढसाढसा रडली. मी त्या नरकात 4 वर्ष राहिले. कोठेवाली म्हणायची की मी खास आहे आणि ती माझी 18 वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहत होती, जेणेकरून मला शहरातील सगळ्यात मोठ्या माणसाला विकता येईल. मग तुमचे व्यवस्थापक आले. त्यांनी इतकी मोठी रक्कम दिली की मालकिनीने लगेच मला तुमच्या हवाली केलं. ती गप्प झाली. मग पुढे म्हणाली की जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी तुम्हाला ओळखलं, माझ्या आईजवळ असलेल्या फोटोमुळे. मी घाबरले. मला वाटलं तुम्ही मला पाहताच माराल, कारण मी तुमच्या शत्रूची मुलगी आणि तुमच्या पळून गेलेल्या बायकोची निशाणी आहे. म्हणूनच मी त्या दिवशी म्हणाले होते की मला घटस्फोट देऊ नका. आणि मी सरदार वीरेंद्र सिंग. त्या स्मशानात माझ्या बायकोच्या समाधीपुढे
माझ्या शत्रूच्या मुलीसमोर उभा होतो, जी मी काल रात्री आपली नवरी बनवून आणली होती. मी पूर्णपणे धक्क्यात होतो. माझं संपूर्ण अस्तित्व जणू गोठलं होतं. स्मशानातून हवेलीपर्यंतचा प्रवास एक शांत यातना होती. मी गाडी चालवत होतो आणि माझे हात स्टेअरिंगवर थरथरत होते. माझा मेंदू सुन्न होता. माझ्या शेजारी माझ्या शत्रूची मुलगी बसली होती, जी मी आपली बायको बनवून आणली होती. तीही गप्प होती. कदाचित तिला माझ्या प्रतिक्रियेची भीती वाटत होती. मी काय प्रतिक्रिया देणार? मी तर आतून मेलेलोच होतो. माझा तिरस्कार माझ्या बायकोच्या समाधीवर संपला होता आणि आता माझ्याकडे फक्त एक खोल जखम उरली होती. हवेलीत पोहोचल्यावर मी गाडीतून उतरलो आणि थेट माझ्या खोलीत गेलो. मी मागे वळून तिला पाहिलंही नाही. मला माहीत नव्हतं की ती माझ्या मागे आली की नाही. माझे नोकर मला त्या अवस्थेत पाहून घाबरले. मी खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि बिछाण्यावर पडण्याऐवजी माझ्या त्या खुर्चीवर कोसळलो, जिथे बसून मी व्यवसायाचे निर्णय घ्यायचो. आज मी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकत नव्हतो. तेव्हा गीतांजली खोलीत आली. तिला पाहताच मला वाटलं की ही आता 18 वर्षांची कोठ्यावाली नाही. ही माझ्या भूतकाळातील जिवंत वेदना आहे. माझ्या शत्रूचं रक्त, माझ्या धोकेबाज बायकोची निशाणी. मी तिला काहीच बोललो नाही, फक्त डोळे मिटले. मी तिला बाहेर जायलाही सांगू शकलो नाही. कदाचित माझ्यात आता ताकद उरली नव्हती. अनेक दिवस गेले. मी खोलीत कैदच राहिलो आणि ती शांतपणे एका कोपऱ्यात बसलेली असायची. ती कधी जेवण आणायची, कधी पाणी आणायची, माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायची. पण मी तिचा हात झटकून द्यायचो आणि ओरडायचो की दूर राहा. एके रात्री ती माझी औषधं घेऊन आली. तेव्हा मी ट्रे फेकून दिला आणि काचेचे तुकडे सगळीकडे विखुरले. मी रागाने म्हणालो की निघून जा, मला तुझी सहानुभूती नकोय. ती रडत म्हणाली की मी कुठे जाणार. मी तिची गोष्ट तोडली. मी तुला फक्त वारसासाठी विकत घेतलं होतं, माझ्या शत्रूच्या मुलीशी लग्न करण्यासाठी नाही. ती माझ्या जवळ आली तेव्हा मी मागे सरकलो आणि म्हणालो की मला स्पर्श करू नकोस. तुला पाहिलं की मला कनिष्का आठवते, तिचा धोका आठवतो, कबीर आठवतो. तू त्या दोघांचा गुन्हा आहेस. ती जमिनीवर बसली आणि रडत माझे पाय पकडायला लागली. ती म्हणाली की सरदार साहेब, मी माझ्या आईसारखी नाही. तिने तुम्हाला सोडलं होतं, मी तर काहीच केलं नाही. ती वारंवार म्हणायची की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. मी तुमची बायको आहे, तुमची काळजी घेईन, माझ्यापासून दूर जाऊ नका. पण तिच्या बोलण्याचा माझ्यावर आत्ता परिणाम होत नव्हता, कारण माझं हृदय दगडासारखं झालं होतं. तरीही तिने हार मानली नाही. दुसऱ्या दिवसापासून तिने आपल्या पूर्ण वागण्यात बदल केला. मी कितीही रागवलो, ओरडलो, तरी ती माझं काम करत राहिली. वेळेवर औषधं आणायची, स्वतःच्या हाताने माझ्यासाठी जेवण बनवायची. माझ्या रोगामुळे नोकर माझ्यापासून दूर राहायची आणि मास्क घालूनच खोलीत यायची. पण ती बिन मास्क माझ्या समोर यायची. माझी जळालेली खराब त्वचा पाहूनही तिच्या चेहऱ्यावर कधी किळस दिसली नाही. एके रात्री माझा रोग खूप वाढला आणि त्वचा आगीसारखी जळू लागली. मी वेदनेने तडफडत खोलीतल्या वस्तू फेकत होतो. नोकर भीतीने बाहेर उभे होते. कोणी जवळ येत नव्हतं. तेव्हा ती धावत आली आणि मला सावरलं. मी तिला दूर करायचा प्रयत्न केला, पण तिची पकड फार मजबूत होती. तिने मला बसवलं, मला मांडलं, स्वतःच्या हातावर लावलं आणि माझ्या जळत्या मानेवर लावायला सुरुवात केली. मी शांत झालं. तिच्या हातात ना थरकाप, ना भीती, ना किळस. ती फक्त शांतपणे आपलं काम करत होती. मी आश्चर्याने तिचा हात पकडला आणि विचारलं की तुला माझ्या या विद्रूप त्वचेची किळस येत नाही का? माझी पहिली बायको तर माझ्या चेहऱ्याचाच तिरस्कार करायची. गीतांजलीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, उलट एक विचित्र शांतता होती. ती हळूच म्हणाली की तुमच्याशी कोण तिरस्कार करू शकतं? तिच्या या उत्तराने मी थक्क झालो. ती पुढे म्हणाली की तुम्ही फार चांगल्या मनाचे आहात. मी कटू हसत म्हणालो की मी तोच आहे ज्याने तुला विकत घेतलंय. पण ती डोकं हलवत म्हणाली की नाही, तुम्ही ते आहात ज्याने मला त्या नरकातून बाहेर काढलं, ज्याने मला माझ्या बापाच्या गुन्ह्यापासून वाचवलं. मला फक्त एकाच माणसाचा तिरस्कार आहे, माझा बाप कबीरचा, ज्याने माझ्या आईला मारलं आणि मला विकलं. तुम्ही तर मला वाचवलं, मी तुमचा कसा तिरस्कार करू शकते?
तिचं हे बोलणं ऐकून मी अवाक होऊन तिला पाहत राहिलो. तिचे शब्द माझ्या कानात नव्हे, माझ्या आत्म्यात उतरत चालले होते. आत्तापर्यंत कोणीही मला चांगल्या मनाचं म्हणालं नव्हतं. माझ्या या जळालेल्या विद्रूप त्वचेमागे कोणीही माझं हृदय पाहिलं नव्हतं. कनिष्कानेही नाही, पण या मुलीने, माझ्या शत्रूच्या मुलीने माझ्या तिरस्काराच्या भिंतीत पहिली तडा दिली. त्या रात्री मी तिला मलम लावू दिलं. तिच्या हातांच्या स्पर्शात किळस नव्हती, उलट एक अनोखं आपलेपण आणि शांतता होती. त्या रात्री पहिल्यांदाच माझ्या शरीराची जळजळ कमी झाली आणि माझ्या आत्म्याची आगही थंड होऊ लागली. त्यानंतर सगळं बदललं. मी तिच्याशी भांडण सोडलं, तिला दूर ठेवण्याचाही प्रयत्न सोडला. ती माझ्या सावलीसारखी माझ्या सोबत राहू लागली. आता ती फक्त माझी बायको नव्हती, ती माझी काळजी घेणारी पारिचारिका, माझी मैत्रीण बनली होती. ती माझ्यासाठी जेवण बनवायची, स्वतःच्या हाताने भरवायची, औषधांची काळजी घ्यायची, मला गोष्टी सांगायची आणि मला हसवण्याचा प्रयत्न करायची. जो मी 60 वर्षांचा रोगी आणि विद्रूप माणूस होतो, तो वर्षानुवर्षांनी पुन्हा हसू लागलो. माझ्या हवेलीतील नोकरही थक्क झाले होते, कारण ते सरदार वीरेंद्र सिंगला बदलताना पाहत होते. मी पुन्हा आरशाकडे पाहू लागलो. रोग अजूनही होता, पण त्याची वेदना कमी झाली होती. कदाचित यासाठी की आता एक तरी व्यक्ती होती जिला माझ्या जळालेल्या त्वचेचा तिरस्कार नव्हता. आमचं नातं विचित्र होतं. ती माझी बायकोही होती, त्यात बाप लेकीसारखं अपनत्वही होतं आणि मैत्रीचाही मान होता. ती माझ्या शत्रूची मुलगी होती, पण आता तीच माझी सगळ्यात मोठी साथी बनली होती. मी तिला कधीच सांगितलं नाही की मी तिला मनोमन स्वीकारलंय, पण माझ्या वागण्यावरून ती सगळं समजली होती. एके रात्री ती माझ्या जवळ आली आणि माझ्या बिछाण्यावर बसली. मी तिला दूर केलं नाही. तिने हलक्या आवाजात म्हटलं, सरदार साहेब, माझ्या आईने तुम्हाला धोका दिला होता आणि माझ्या बापाने तुम्हाला लुटलं होतं. तुम्ही मला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार का? मी तिच्या डोळ्यात तो जुना भीतीचा भाव पाहिला. मी हळूच म्हणालो की तुझ्या आईने मला सोडलं होतं आणि तू मला सावरलंस. हे माझं स्वीकारण्याचं बोलणं होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वेळ पुढे सरकत गेला. हवेलीची निरांजन संपली आणि माझ्या अंतर्मनातील रिकामेपणाही संपत गेला. गीतांजलीने माझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरले. मग एक दिवस तिने मला ती बातमी दिली ज्यासाठी मी हा सगळा सौदा केला होता. ती आई होणार होती, माझा वारस येणार होता. मी फार खुश होतो, पण आता मला हा वारस माझ्या साम्राज्यासाठी नको होता. मला हा वारस गीतांजलीसाठी हवा होता, आमच्या प्रेमाची निशाणी म्हणून. मी तिला खूप जपलं, इतकं की माझा रोगही विसरलो. 9 महिने स्वप्नासारखे गेले आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा हवेलीतील 20 वर्षानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. रणजितने येऊन मला अभिनंदन दिलं की सरदार साहेब, मुलगा झालाय. मी लगेच खोलीत गेलो. गीतांजली थकलेली होती, पण हसत होती. तिच्या शेजारी एक छोटंसं बाळ होतं. मी त्याला उचललं. तो माझ्या रक्ताचा नव्हता, माझ्या शत्रूचाही नव्हता. तो गीतांजलीचा मुलगा होता आणि माझा वारस होता. मी त्याला चुंबन दिलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू गळाले. मला ते सगळं परत मिळालं होतं जे मी गमावलंय असं समजलं होतं. काही दिवस गेले आणि गीतांजली आता बरी झाली होती. मी माझ्या मुलासोबत खेळत होतो आणि आयुष्यात पहिल्यांदाच इतकं सुख अनुभवत होतो. गीतांजली मला पाहत होती, पण तिच्या डोळ्यात पुन्हा तो जुना भीतीचा भाव परत आला होता. मी तिच्या जवळ गेलो आणि विचारलं की काय झालं गीतांजली, तू सुखी नाहीस का? ती माझ्या छातीवर डोकं ठेवून थरथरत्या आवाजात म्हणाली की सरदार साहेब, आता तुम्हाला तुमचा वारस मिळाला. आता तुम्ही मला सोडणार तर नाही ना? तिची गोष्ट ऐकून मी एक क्षण थांबलो. तिची भीती बरोबर होती, कारण ज्यासाठी मी तिला घेऊन आलो होतो ते पूर्ण झालं होतं. मी पाहिजे तर तिला घटस्फोट देऊ शकत होतो. मी तिचा चेहरा वर करून घेतला. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हसलो. 20 वर्षानंतर माझ्या चेहऱ्यावर मनापासून आलेलं पहिलं हसू होतं. मी तिचे शब्द पुन्हा बोललो, सोडणार? पागल, आयुष्याची शेवटची आशा कोणी सोडतं का?
मी तिचं कपाळ चुंबलं. गीतांजलीने आरामाचा एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या बाहुपाशात लपून गेली. मी वारसाच्या शोधात एक सौदा करायला निघालो होतो, पण नशिबाने मला त्याच्या बदल्यात एक नवं आयुष्य आणि खरं प्रेम दिलं. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.